नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. काल रविवारी बेळगाव शहरातील बसवान गल्ली येथील एका घरामध्ये गॅस गळतीमुळे आग लागली होती. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील दोघांचा आज सोमवारी दिनांक 29 रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मूळचे उडपी, सध्या राहणार बसवान गल्ली बेळगाव येथील रहिवाशी कामाक्षी भट आणि हेमंत भट यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. घटनेतील अन्य दोघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची नोंद खडेबाजार पोलीस स्थानकात झाली आहे. बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यात असलेल्या आलगूर गावामध्ये स्कूल बस आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 8हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. या अपघातात कवटगी येथील सागर कडकोळ वय वर्षे 17, श्वेता पाटील वय वर्षे 13, गोविंद वय वर्षे 13 आणि बसवराज कोटगी वय वर्षे 17 या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आलगूर गावातील वर्धमान महावीर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला गेले होते. रात्री उशिरा कार्यक्रम आटोपून शाळेच्या बसने कवटगी गावाकडे परतत असताना शाळेची बस आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. या घटनेची नोंद जमखंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमी विद्यार्थ्यांना 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अवमान केलेल्या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांना तडीपार करण्यात यावे. भविष्यामध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी मागणी करत डॉक्टर बी. आर. आंबेडकर क्रांती युवक संघातर्फे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गुलबर्गा जिल्ह्यातील कोकटनूर गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आला आहे. दिनांक 22 जानेवारी रोजी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. अशा प्रकारांना कदापिही थारा देण्यात येऊ नये. पुतळ्याचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करण्यात यावी. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. बेळगाव शहरातील विविध प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेतील सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत काही प्रभागांना प्रत्येकी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांनी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता संबंधित प्रभागातील समस्या मार्गी लावण्याची शक्यता आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 4, 6, 7, 17, 26, 31, 32, 33, 34, 35, 36, 45, 46 आणि 55 या प्रभागांना हा निधी देण्यात येणार आहे. या सर्व प्रभागांमध्ये ड्रेनेज, गटारी, रस्ते आणि इतर समस्या भेडसावत होत्या. त्यामुळे या प्रभागांना हा निधी देण्याबाबत सोमवारी झालेल्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. राज्यसभेच्या 56 जागांसाठी 17 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. 15 राज्यातील 56 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी दिली. राज्यसभेतील 50 सदस्य 2 एप्रिल रोजी तर 6 सदस्य 3 एप्रिल रोजी निवृत्त होणार असल्याने ही निवडणूक होणार आहे. निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि राजस्थान यांचा समावेश आहे. राज्यातील काँग्रेस सरकार हिंदू विरोधी भूमिका घेत आहे. मंड्या जिल्ह्यामध्ये एका गावातील नागरिकांनी उभारलेल्या खांबावरील भगवा ध्वज सरकारने पोलीस बळाचा वापर करून तो उतरविला आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. राज्य सरकारने हिंदू विरोधी धोरण त्वरित थांबवावे, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भाजपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. तत्पूर्वी भाजपच्या महानगर व ग्रामीण कार्यकर्त्यांतर्फे बेळगाव शहरातील राणी चन्नम्मा चौकामध्ये आंदोलन करून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. खासदार इरण्णा कडाडी, खासदार मंगल अंगडी, माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागील कित्येक दिवसांपासून नवीन रेशन कार्डचे काम लांबणीवर पडू लागले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना शासकीय सुविधा आणि योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री के.एच. मुनियप्पा यांनी नवीन रेशन कार्डला चालना देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे रेशन कार्डसाठी अर्ज केलेल्यांच्या पदरात केवळ निराशा पडली आहे.
शाकंभरी पौर्णिमेच्या यात्रेत सहभागी होऊन गावी परतलेल्या सांब्रा गावातील भाविकांनी गावच्या वेशीत देवीच्या सामूहिक पडल्या भरण्याचा कार्यक्रम केला। तसेच गावात श्री रेणुका देवीची भाविकांनी भव्य शोभायात्रा काढली। सांब्रा गावची ग्रामदेवता श्री दुर्गादेवी मंदिरात पूजा करून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। वेशीतून प्रथमतः हकदार आणि मानकऱ्यांची वाहने, त्यापाठोपाठ गावकऱ्यांची वाहने मार्गस्थ झाली। पंत बाळेकुंद्रीपर्यंत भाविकांची सवाद्य मिरवणूक पार पडली। हनुमान हट्टी येथे हकदारांच्या पडली भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। कर्नाटक कार्यरत पत्रकार संघाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज मीडिया 11 संघाने 8 गडी राखून जिंकला। KUWJ चषक या 2 दिवसीय टुर्नामेंटची आज सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी पोलीस परेड मैदानावर सांगता झाली। आज झालेल्या अंतिम सामन्यात मीडिया 11 संघाने KUWJ संघावर 8 गडी राखून विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले। या स्पर्धेत एकूण 10 संघांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेमध्ये KUWJ 11 संघाच्या स्टीफन यांना सर्वोत्तम फलंदाज, तर सुशांत यांना सर्वोत्तम गोलंदाज व हेमंत यांना बेस्ट कॅचर, शशी यांना बेस्ट ऑलराऊंडर, अरबाज यांना सर्वोत्तम यष्टीरक्षक, संतोष के यांना सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशी पारितोषिके देऊन या खेळाडूंना गौरविण्यात आले। यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुडेद यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी डिवाइन हेल्पिंग हँड्स फाउंडेशन तर्फे बेळगाव तालुक्यातील काकती गावातील श्री सिद्धेश्वर मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला रेड क्रॉस संस्था व केली हॉस्पिटलचा सहकार्य लाभला। प्रारंभी काकती ग्रामपंचायत अध्यक्षा वर्षाताई मुचंडीकर यांच्या हस्ते शिबिराला चालना देण्यात आली। रेड क्रॉस प्रमुख डॉक्टर अशोक बादामी, लेफ्टनंट सुमानी शर्मा यांनी या कार्याची प्रशंसा केली। या शिबिराला 100हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला। यावेळी प्रवीण रेडेकर, मनोहर शेखरगोळ, विद्याताई सुरेखर आणि सौदागर प्रवीण शेटके, हेल्पिंग हँड्स फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन गव्हाणे, विनय लाशे, आशिष गव्हाणे, पवन माळदकर, सुनीता गव्हाणे व कार्यकर्त्यांनी शिबिराला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतला। शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौदत्ती श्री रेणुका यल्लम्मा डोंगरावर आयोजित यात्रेत सहभागी होऊन बेळगाव तालुक्यातील निलजी येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीचे भाविक गावी परतले असून गावच्या वेशीत सामूहिक पडल्या भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। सौदत्ती यल्लम्मा डोंगराहून परतलेल्या भाविकांनी गावात भव्य शोभायात्रा काढली। त्यानंतर सामूहिक पडल्या भरण्यात आला। या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। सन्मित्र महिला मंडळातर्फे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, दंत व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन गंगापूर मठ, कोरेगल्ली, शहापूर येथे करण्यात आले होते। या शिबिराचा 170हून अधिक जणांनी लाभ घेतला। कोरेगल्लीतील पंचमंडळी व अध्यक्ष अश्विनी जाधव, डॉक्टर्स यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली। या शिबिराला यशस्वी करण्यासाठी अश्विनी जाधव, अलका कडोलकर, आशा मुचंडी, सरिता पाटील, नीता कुंडेकर, आशा नेसरीकर, शोभा पाटील, रश्मी मोहिते व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला। अयोध्येत रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निप्पाणी शहरात श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने 22 जानेवारी निप्पाणी शहरात भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीला याला परवानगी देऊन नंतर अपुऱ्या पोलीस बंदोबस्ताचे कारण सांगत 23 रोजी शोभायात्रा काढण्याचे निश्चित करण्यात आले होते। मात्र आदल्या दिवशी रात्री पुन्हा प्रशासनाकडून आडकाठी घालण्यात आल्याने निप्पाणीत तणावपूर्ण वातावरण बनले होते। मात्र त्यावेळेस स्थगित करण्यात आलेली शोभायात्रा 4 फेब्रुवारी रोजी काढण्याचा निर्धार शहरातील युवक मंडळांनी केला आहे। रायभाग तालुक्यातील कुडची ग्रामपंचायत कार्यालयातील PDO श्रीदेवी ईरप्पा गुंडापूर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। त्या ठिकाणी प्रभारी म्हणून नासिर अहमद यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे। श्रीदेवी गुंडापूर यांनी याआधी शासकीय कामे करून देण्यासाठी ग्रामस्थांकडून लाच घेतल्याचा आरोप अन्य सदस्यांनी केला होता। या संदर्भातील वृत्त विविध दैनिकांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले होते। याची गांभीर्याने दखल घेत तालुका पंचायत अधिकाऱ्यांनी गुंडापूर यांच्या कार्याची चौकशी केली। त्यात लाच घेतल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर सदर कारवाई करण्यात आली आहे। गोंधळी समाज विकासापासून वंचित आहे। गोंधळी समाजाचा अनुसूचित जातीत समाविष्ट करावा अशी मागणी गेल्या 50 वर्षांपासून कर्नाटक सरकारकडे अखिल कर्नाटक गोंधळी समाज बांधवांनी केली आहे।
उशिरा का होईना माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी समाजाचा एकंदरीत अहवाल संकलन करण्यासाठी कुलशास्त्र समितीचे स्थापन करण्यास मंजुरी दिली। त्यानुसार कुलशास्त्र अध्ययन समितीचा पाठपुरावा व समितीसाठी 22 लाख रुपयांचा निधी तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या सरकारने देऊ केला। पहिल्या टप्प्यात दक्षिण कर्नाटकातील गोंधळी समाजाच्या एकंदरीत राहणीमान, रूढी परंपरा, जगण्याची शैली, त्यांच्याकडे असणारे कलागुण यासह उदरनिर्वाहाची साधने याची माहिती संकलन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।